नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 फॉर 2025-26. यामध्ये इयत्ता 2री ते 5वीचे पेपर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बघा, यावर्षीचा जो इयत्ता 3रीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता तो पेपर बघण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी समग्र शिक्षा अंतर्गत अशा प्रकारच्या मराठी आणि गणिताच्या 1ली ते 5वीच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही जर या कार्यपुस्तिका बघितल्या तर बऱ्याचपैकी या कार्यपुस्तिका आपल्या पॅट पेपर मध्ये जशा पद्धतीच्या कृती ॲक्टिव्हिटी असतात त्या प्रकारच्या तुम्हाला बघायला मिळतील. बघा, अशा पद्धतीच्या या कार्यपुस्तिका आहेत. इयत्ता 5वीची ही कार्यपुस्तिका आहे. या संपूर्ण कार्यपुस्तिका कशा पद्धतीने सोडवायच्या हे आपण या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दररोज एक या पद्धतीने व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला त्या कार्यपुस्तिका सोडवायच्या असतील तर निश्चितच चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, आता इयत्ता 3रीचा जो हा पेपर होता तो एकूण 40 गुणांचा होता, ज्यामध्ये तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी 10 गुण आणि लेखीसाठी 30 गुण अशा पद्धतीनं या पेपरची विभागणी केलेली आहे. ओरल सेक्शनमध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे रिसायटेशन अँड पिक्चर रीडिंग. रिसाइट एनी पोयम ऑफ युअर चॉईस. बघा, कोणतीही आपल्या विद्यार्थ्यांच्या आवडीची एक कविता, पाठ झालेली कविता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवल्यानंतर त्याला 3 गुण मिळणार आहेत. दुसरा प्रश्न आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड रीड अलाउड एनी 3. बघा, या ठिकाणी 3 गुणांसाठी कोणत्याही एका पिक्चरकडं बघायचं आहे आणि मोठ्याने त्याच्याविषयी बोलायचं आहे. द टीचर विल शो पिक्चर्स टू द स्टुडंट्स इन द क्लास. शिक्षक विद्यार्थ्यांना क्लासमधील कोणतेही पिक्चर दाखवणार आहेत. 3 चित्रांविषयी बोलल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रीड द फॉलोइंग शॉर्ट स्किट विथ ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स. बघा, आता या ठिकाणी एक किट दिलेली आहे. ही किट व्यवस्थित प्रॉपर ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्समध्ये जर विद्यार्थ्यांनी म्हणून दाखवली तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 4 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे रायटिंग सेक्शन. क्वेश्चन नंबर 3 रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड जॉईन देम विथ देअर अपोजिट वर्ड्स. या ठिकाणी वर्ड्स आणि त्याच्या पुढच्या बाजूला त्याचे अपोजिट वर्ड्स दिलेले आहेत. हे काय करायचे आहेत, आपल्याला जॉईन करायचे आहेत, त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला वर्ड आहे आउटसाईड. आउटसाईडचा अपोजिट आहे इनसाईड. हेड. हेडचा अपोजिट आहे टेल. आफ्टर. बिफोर. अशा पद्धतीने योग्य जोड्या जुळवल्यानंतर त्याला 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली, गेस द मिसिंग वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. बघा, 4 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला खाली काही ओळी दिलेल्या आहेत. या ओळीमध्ये जे काही मिसिंग वर्ड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सुटेबल असणारा वर्ड या ब्रॅकेटमधून या ठिकाणी लिहायचा आहे, जो की आपल्याला चित्राचं निरीक्षण करून लिहावा लागणार आहे. अंडर द डॅश डॅश देअर वॉज अ डॅश डॅश. द फ्रॉग सॉ अ डॅश डॅश नियर द डॅश डॅश. बघा, आता अंडर द, आता या ठिकाणी हे काय आहे, अंडर द लीफ, पानाच्या खाली. देअर वॉज अ, मग आता पानाच्या खाली कोण आहे, फ्रॉग. देअर वॉज अ फ्रॉग. द फ्रॉग सॉ अ, आता ह्या फ्रॉगनी कुणाला बघितले, रॅबिट. नियर द ग्रास, गवताजवळ एका सशाला बघितलेला आहे. अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी हे 4ही शब्द बरोबर लिहिले तर त्या ठिकाणी त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 रिस्पॉन्ड द फॉलोइंग रिडल्स अँड राईट हू ॲम आय. आपल्याला या ठिकाणी काही कोडी दिलेली आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ती कोडी वाचायची आहेत आणि हू ॲम आयच्या जागेवर आपल्याला ओळखून लिहायचं आहे. पहिलं रिडल आहे आय लिव्ह इन जंगल्स, आय ॲम क्लेव्हर, माय नेम बिगिन्स विथ एफ, हू ॲम आय. बघा, आता जंगलात राहतो, हुशार आहे, असा कोण असतो, फॉक्स, कोल्हा. आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स,
हू ॲम आय. बघा आता मी घोड्यासारखा दिसतो, माझ्या अंगावर काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात, तो आहे झेब्रा. माय नेम बिगिन्स विथ झेड, इट राईम्स विथ हिरो, हू ॲम आय. बघा आता हिरोचा रायमिंग वर्ड असणार आहे झेडपासून सुरू होणारा झिरो. यू ओपन युअर माउथ, इट शोज यू आर स्लीपी, हू व्हॉट इज इट, यॉन, जांभई. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट डिस्क्रिप्शन्स ऑफ फेसेस, कंप्लीट द सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ ॲडजेक्टिव्ज गिवन इन द बॉक्स. बघा आता आपल्याला काही फेसेस दिलेले आहेत, ह्या फेसेसचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहेत. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ब्रॅकेटमधल्या शब्दांचा वापर करायचा आहे. व्हॉट आर दीज फेसेस सेईंग, हे शब्द काय म्हणत आहेत. बघा पहिलं फेस आहे आय ॲम हॅपी. नेक्स्ट पिक्चर, आय ॲम स्केअर्ड. नेक्स्ट पिक्चर, आय ॲम स्लीपी. लास्ट पिक्चर, आय ॲम सॅड. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अचूक लिहिल्यानंतर त्याला त्यापैकी गुण मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, यूज वन ऑफ द पंक्च्युएशन मार्क्स गिवन इन द ब्रॅकेट्स फॉर द फॉलोइंग फॉर 4 मार्क्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन मार्क आणि फुल स्टॉप दिलेला आहे. या दोन्हीपैकी कोणताही एक पंक्च्युएशन मार्क वापरून आपल्याला दिलेल्या 4 वाक्यांच्या पुढं ते पंक्च्युएशन मार्क्स वापरायचे आहेत. वापरल्यानंतर अचूक वाक्य जर असेल, अचूक क्वेश्चन मार्क दिलेला अचूक पंक्च्युएशन मार्क दिलेला असेल तर त्याला या ठिकाणी एक अशा पद्धतीनं 4 गुण मिळणार आहेत. डिड यू ऑल गेट अ कार्ड, क्वेश्चन मार्क. मनीष कम हिअर, फुल स्टॉप. आय लाईक टू रीड, फुल स्टॉप. व्हॉट डीड डॉगी से, क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर हे पंक्च्युएशन मार्क दिले तर त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ रिलेटेड वर्ड बिगिनिंग विथ द सेम लेटर फॉर 4 मार्क्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेले काही शब्द वाक्य दिलेले आहेत ज्यामध्ये फक्त एक लेटर दिलेलं आहे. त्या लेटरपासून आपल्याला काय करायचं आहे, रिलेटेड वर्ड लिहायचं आहे. उदाहरणार्थ माय. बघा आता या ठिकाणी यम आहे. विद्यार्थी माय मदर लिहू शकतात, माय मॉम लिहू शकतात, माय मिस लिहू शकतात. त्याचबरोबर माय मदर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर अचूक शब्द लिहिला तर त्या ठिकाणी त्याला 1 गुण मिळणार आहे. उदाहरणार्थ माय मॉम. आता बघा या ठिकाणी रोजसाठी आर्टपासून सुरू होणारा शब्द रेड रोज. गुड गर्ल, डर्टी ड्रेस. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अचूक शब्द लिहिल्यानंतर त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर 9. राईट द फॉलोइंग लेटर्स ॲप्रोप्रिएटली फॉर 4 मार्क्स. बघा आता या ठिकाणी आपल्याला कोणतेही 4, या ठिकाणी 8 लेटर्स दिलेले आहेत. 4 रेगी वहीमध्ये आपण ज्या पद्धतीनं लिहितो तसं प्रॉपर लेटर लिहिल्यानंतर 4 लेटर अचूक लिहिल्यानंतर 4 गुण मिळणार आहेत. बघा या ठिकाणी बी, वाय, ई, झेड, क्यू, के, आय, एच. बघा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर अचूक शब्दाचं लेखन केलं तर त्याला 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 10. फाइंड अँड सर्कल फॉलोइंग प्लेसेस इन द मॅप ऑफ अ टायनी टाउन एनी 3. आपल्याला बघा एक टायनी टाउनचं मॅप दिलेला आहे. या मॅपमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, शायनी रिव्हर, गुडविल हॉस्पिटल, हॅपी हायस्कूल आणि सनी सेक्टर. या चौघापैकी कुठलेही 3 ठिकाणं शोधायचेत आणि त्याला गोल करायचे. 3 ठिकाणं अचूक ओळखून गोल केल्यानंतर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. बघा या ठिकाणी आहे शायनी रिव्हर.
त्यानंतर सनी सेक्टर, हॅपी हायस्कूल, सनी सेक्टर, सनी सेक्टर आपण शोधलेला आहे. हॅपी हायस्कूल, गुडविल हॉस्पिटल, बघा या ठिकाणी गुडविल हॉस्पिटल. अशा पद्धतीनं ते प्लेस शोधून बघा. आता या ठिकाणी बघा त्याला गोल करायचं आहे. आपण या ठिकाणी नावाला गोल केलं आहे. जर स्कूल म्हटलं तर याला गोल करावं लागेल. सनी सेक्टर याला गोल करावं लागेल. गुडविल हॉस्पिटलला गोल करावं लागेल. प्लेस म्हटलं तर त्या प्लेसला नाव या ठिकाणी नावाला आपण गोल केलेलं आहे. रिवर याला. अशा पद्धतीनं अचूक सोडवल्यानंतर विद्यार्थ्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला ते प्लेस दाखवायला सांगितलेलं आहे.